कितीदा कॉल करायचा तुला? तुझा फोन का लागत नाहीये? अगं नेटवर्क नाहीये रस्त्यात म्हणून नसेल लागला कॉल. रस्त्यात म्हणजे? कुठे जाते सुट्टीच्या दिवशी? अरे मी तुला सांगितलं होतं ना, श्रेयाचं लग्न होत आहे. डेस्टिनेशन वेडिंग तिकडेच निघालीये. अगं पण कुठे? अगं इकडेच आहे 4 तासांवर. एका सँक्च्युरी जवळ आहे. सो पहाटेच निघाले. कोण कोण आहे बरोबर? एकटीच आहे. नाही नाही, आताच्या आता गाडी फिरव. एकतर आज ए, बाबांनी. आई प्लीज ग. हॅलो, हे बघ, जेवढं सांगितलं तेवढं गपचूप ऐकत जा. बाबांनी खूप मेहनतीने तुझ्यासाठी एक आज भेटायला. आणि कसं वाटलं ते सांग. हॅलो. आई अगं काय बोलतेस, काही ऐकू येत नाहीये. आवाज कट होतोय तुझा. हे बघ, नाटक हा? करू नकोस. हॅलो वैदेही. हॅलो हॅलो. आई अगं एवढं काय ओव्हर रिॲक्ट करतेस ग. तुझा आवाज नीट ऐकायला येत नाहीये ग. हॅलो वैदेही. हॅलो. मी मेसेज करते तुला. काय मेसेज पाठवते? हॅलो हॅलो. हॅलो आई. हॅलो हॅलो. सतरंगी रंगों जैसी आजादिया all I want is all I love is सतरंगी रंगों जैसी आजादिया all I want is थोड़ी सी ज़मीं थोड़ा सा येडी आहे काय? कधीपासून फोन तुला? हॅलो हॅलो. अगं तुझा आवाज. हॅलो. हॅलो. अगं आवाज ऐकू हॅलो. हॅलो हॅलो. काय झालं? हो गाडीचा टायर पंक्चर झालाय. म्हणून असं रस्त्यात उभं राहायचं? हो ती मदत हवी होती ना. ऐक ना, स्टेपनी असेल ना गाडीत, टायरची. हो मला नाही जमत हो. म्हणजे ऑनलाईन ट्राय केलं असतं पण इकडे नेटवर्कच नाहीये. गाडी कोणाची? माझीच आहे. तुझीच आहे ना? मग साधा टायर चेंज नाही करताय? हा ते गाडी घेतली तेव्हा पंक्चरचं पण काम शिकायचं असतं हे माहित नव्हतं ना मला. आता कळलं? हं? केली असती मदत तुझी, पण मला अर्जंट मीटिंग आहे. मी सांगतो तसं कर, होईल. डिकीतनं स्टेपनी काढ, जॅक टायर खाली लाव आणि स्क्रू डिले कर, होऊन जाईल. ठीक आहे? हो ऐका ना, हे बघा मला खरंच तुमच्या मदतीची गरज आहे. प्लीज प्लीज मला मदत करा. हे बघा मी एकटे हे सगळं कसं करू? किती सामसूम रस्ता आहे. प्लीज 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 मला तुमची मदत लागेल. जास्त वेळ नाही घेणार. हा प्लीज 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 प्लीज. ठीक आहे, मी मदत करेन, पण तुला सुद्धा करावं लागेल. हो हो मी मदत करेन. एकट्यानं नाही होणार आहे ते. नाही नाही मी करेन मदत. चप्पू कम फास्ट. डिकी उघड. उघड. हा एवढं सगळं असतं?
ये हो, खूप ताकद लागते हो याला. मला नसतं जमलं एवढं. का नसतं जमलं? माझं काही रोजचं काम नाही आहे. नाही नाही, आय डोंट मीन दॅट. म्हणजे तुमच्याकडे गाडी आहे ना, तर सवयीच असेल म्हणून म्हणाले. नाही, मित्राची गाडी आहे माझी. अर्जंट जायचं होतं म्हणून घेतली. हो, सॉरी हा, सो सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला लेट होत आहे, पण तुम्ही माझी मदत करताय ना, मग बघा, देव तुमची मीटिंग नक्की सक्सेसफुल करेल. काय झालं? काय नाही. खूप महत्वाची मीटिंग आहे का? ऍक्च्युली मीटिंग नाही आहे माझी. मग आय एम गोइंग ऑन अ डेट ऍक्च्युली. काय? तुमचं अजून लग्न नाही झालंय? नाही नाही नाही, म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. आय थॉट यू आर मॅरिड म्हणून चुकून बोलून गेले. मी काय काका दिसतोय का? नाही नाही. मग? नाही हो, तसं खरंच नव्हतं म्हणायचं मला. काय ना, हल्ली सगळ्यांनाच लग्नाची घाई झाली आहे. अचानक सगळ्यांनाच लग्न करायचे आहेत, सोशल मीडियावर टाकायची आहेत, संगीत, मेहंदी, हळद, कॉकटेल पार्ट्या. आता मीच बघा ना, माझ्या एका मैत्रिणीच्या लग्नाला निघाली आणि माझी अजून एक मैत्रीण, अहो तिलाही लग्नाची घाई झाली आहे. उठ सूट मुलं बघत फिरते. मला विचारत होती, कोणी आहे का ओळखीत तुझ्या हँडसम? टायर घेऊन तिकीट जा. हो, लगेच. खाली असतो तू डिक्की मध्ये. अच्छा, बापरे. सॉरी 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 सॉरी, खूप जड आहे म्हणून पडला. काय तू काय बेडी बिडी आहेस का ग? अहो खरंच सॉरी, मुद्दाम नाही पडलं. तू काय हो, काय झालंय तुम्हाला? इतकं का चिडताय? हा टायर सुद्धा पंक्चर आहे. असं कसं झालं? नाही म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. काय ना, 6 महिने आधीच मी गाडी घेतली आहे, त्यामुळे मला माहीत नव्हतं हे सगळं बघायचं असतं. खरंच सॉरी, पण मी शिकून घेईन हळूहळू. तू हळूहळू शिक, पण मला घाई. ओ ओ ओ थांबा ना, ओ प्लीज ऐका ना, ओ प्लीज थांबा ना. हे बघा, मला असं एकटीला सोडून जाणं बरं नाहीये. बघा ना किती सामसूम रस्ता आहे. अहो प्लीज ऐका ना, ऐकताय का? हे बघा, प्लीज 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 मला मदत करा. असं एकट्या मुलीला रस्त्यात सोडणं बरं नाही. हा, मी एक काम करू शकतो. पुढे 15 किलोमीटरवर एक गाव आहे. टायर घे आणि गाडीत बस, तिथवर सोडायचे कष्ट घेऊ शकतो मी. या पलीकडे काही करू शकत. चालेल? हो चालेल. आलेच मी, आलेच. हा, हो, मी परत कशी येऊ आणि टायर कसा लावू? हे बघा, मी प्रॉमिस करते तुम्हाला, मी परत अशी एकटी गाडी घेऊन अशा रस्त्यावर कधीच येणार नाही. मला माहिती आहे तुम्हाला लेट होत आहे, पण मी एकटी अशी बिचारी काय करणार आहे? प्लीज मला तुमची मदत लागणार आहे. आई बरोबर बोलत होती, एकटीने येणं बरं नाही, पण मीच तिचं ऐकलं नाही. प्लीज 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 माझी मदत कराल? प्लीज प्लीज, जास्ती वेळ नाही घेणार. हां,
हॅलो 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 तुझा आवाज हॅलो हॅलो आवाज ऐकू हॅलो. थँक्यू 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 व्हेरी मच. करतोय मी. एक विचारू? ओके. तुमची ही डेट ऑनलाईन ॲपवरून झाली की जुनी मैत्रीण आहे? नाही म्हणजे सहजच विचारलं. खूप शांतता होती ना इथे. डेट नाहीये खरं तर मी लग्नासाठी मुलगी बघायला जातो. एकटेच? नाही म्हणजे मुलगी बघायला घरातले मोठे आई वडील वगैरे असतात ना. हे असले प्रकार मला नाही आवडत. सो बहिणीची मैत्रिणीची मैत्रीण आहे कोणीतरी, ती तिची भेट करून देणार. रॅन्डम भेट आहे, ब्लाइंड भेट. क्लिक झालंच तर पुढे बघू. नाहीस हा नाहीस म्हणजे बघण्याचं रिजेक्ट होण्याचं कांदे पोह्यांचं प्रेशरच नाही. हा म्हणजे अंदाज नसताना, प्रेशर नसताना आपण खरे असतो, आणि तसं असताना आपण एकमेकांना खरं ओळखू शकतो. नाहीस. मग ही पहिली मुलगी आहे का? नाही, पहिली नाही, या आधी बऱ्याच पाहिल्यात मी, पण अनुभव फारच धन्य होता, त्यामुळे या लाईन पेजचा खुदा तो. बघूया, क्लिक झालं तर पुढे ओळख, ओळख आवडली तर पुढे भेटी, मग जमलंच तर पुढे लग्नाच्या गाठी. मग अशा चिडचिडी मागे एक सौम्य माणूस आहे. मी आणि सौम्य, मग तूच बदलताय. काय अगं? मग कशी मुलगी हवी आहे तुम्हाला? काही विचार केलाय? आयुष्यभर सोबत राहणार. हीच अपेक्षा असेल तर भरपूर मुली भेटतील. बघ, लग्नासाठी पार्टनर शोधणं आणि त्याच पार्टनर सोबत लग्न होणं हे वाटतं तितकं सोपं नाही राहिलं या जमान्यात, कळलं? मुलींच्या आणि त्यांच्या घरच्यांच्या खूप डिमांड्स असतात. जसं की माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मला विचारलेले प्रश्न की तुझं मुंबईत घर आहे का, आई वडिलांसोबत राहतोस का, तुझं बँक बॅलन्स काय आहे, किती कमवतोस. एकीने तर मला म्हटलं की तू 32 वर्षांचा आहेस आणि मी फक्त 28. वी बिलॉंग टू डिफरंट एरा, म्हणून रिजेक्ट केलं मला. हा म्हणा, एज गॅप तर ही आपली आपली चॉईस आहे, पण बाकी सगळं तर बेसिक आहे ना. म्हणजे तुम्ही जर का तुमची बहीण कुणाला देणार असाल तर हे सगळं बघणारच ना. नाही, बरोबर तुझं, मी चुकीचं असं काही म्हणतच नाही. पण मी जेव्हा मुंबईत आलो ना तेव्हा मला फक्त 25,000 पगार होता. आता सिनियर टेक्निशियन म्हणून 75,000 पगार आहे. जी काही सेव्हिंग होती त्यातनं बहिणीच्या लग्नासाठी मदत केली, भावाच्या शिक्षणासाठी मदत केली. तर म्हटलं आता जी काही सेव्हिंग आहे त्यातनं फायनली आपलं स्वतःचं लग्न करूया. अरे वा, छान. काय छान? मुंबईत स्वतःचं घर कुठे? घर होईल की मग. मुंबईत घर घ्यायचं म्हणजे किमान 1 करोड हवे. म्हणजे 20 लाखाचं डाऊन पेमेंट, 80 लाखाचा EMI, म्हणजे 75,000 हप्ता. सगळा पगार त्याच्यातच जाईल, मग राहणार काय? हो, खरं आहे. पण आजकाल मुली पण इंडिपेंडेंट झाल्यात की, त्या पण घर चालवायला मदत करतातच. लव्ह मॅरेजमध्ये असतो हा समजूतदारपणा, अरेंज मॅरेजमध्ये सिक्युरिटी बघितली जाते. मग करायचं ना लव्ह मॅरेज. आवडलं असतं, पण या अशा स्टेपनं बदलण्यात वेळ गेला. नाही, मी शिकेन हो हळूहळू. हाच विश्वासावा जोडीदार. समोरच्याने मॅनेज करेन म्हटल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि त्याला जमेल तितकी मदत करायची. मग आता कुठे राहता तुम्ही?
2 मित्र म्हणून एक फ्लॅट घेतलाय. 30,000 रेंट आहे, 15,000 पर हेड. लग्न झाल्यानंतर 30,000. अर्धा पगार भाड्यातच जाणार. कसं मॅनेज करणार ते? मग छोटं घर घ्यायचं ना. दोघांना असं किती मोठं घर लागतं? छोटं घर चालेल का? हा? हाच प्रश्न मी जिला भेटणार आहे आज तिला विचारणार. बाय द वे, आपण केव्हापासून बोलतोय पण आपण एकमेकांना आपली नावच नाही सांगितली. अरे हा, हाय, आय एम वैदेही. सुयश देशमुख. सुयश साहेबराव देशमुख. वा, काय स्टाईल मध्ये नाव सांगितलंय तो. सुयश साहेबराव देशमुख. बघा, आज भेटणारी मुलगी तुम्हाला नक्की हो म्हणेल. बघाच तुम्ही. बघूया काय घडते. हम्म. हे चल, मला उशीर होतोय, मला मदत कर. हो हो, बघत काय बसली, चल. करते, दिल करते. बेठिकाना था तुझ तक ही आना था रास्ता लफ्जों में कह पाए ना तेरी मेरी वो दास्तां अब नई सी है उम्मीदें जगी छोड़े से ना अब छूटेंगी कभी आदतें आदतें ये नई आदतें तुम जो आए हो लाए हो दिल में राहतें आदतें आदतें ये नई आदतें तुम जो आए हो लाए हो दिल में राहतें. दादा, गाडीच्या डिक्कीत 2 टायर आहेत, त्याचं पंक्चर काढायचंय आणि हे जे समोरचं टायर आहे ना ते चेंज करून ह्या गाडीत ठेवून द्यायचंय. तू कशाला आलीस? शंकरले पाठवायचा ना? अहो त्याला बरं नाही आज. हा? हा. सकाळी तर बरा होता. अहो तुम्ही दुकानात आलात आणि तो उठला. त्याला लय ताप आलाय. अरे मी आलो असतो ना घरी. तसे दुपारी कुठं काम जास्त असतं. हा? आणि तू एकटी काय काय करणार आहे सांग मला. डबा आणलाय, जेवून घ्या वेळेत. वेळेत जेवा. हा, चला. हळूहळू. हो. एक मिनिट. हाय, अगं नाही, नेटवर्क गेलं होतं. हॅलो. बसू मी इथे. देखा करते थे पर हम डरते थे प्यार के नाम से और अंजाम से तुझसे मिलके ये फिर से खिल के ये दिल जरा लग गया है अब काम से अब नहीं सी है उम्मीदें जगी छोड़े से ना छूटेगी कभी आदतें आदतें ये नई आदतें तुम जो आए हो लाए हो दिल में राहतें आदतें आदतें ये नई आदतें तुम जो साहेब किती उडा तयार केला. अरे वा, झालं पण एवढ्या फास्ट. त्याचा घर रोजचं काम आहे, होणारच ना. बरं चल, मी निघतो, तुझं काम होऊन जाईल. हा. अरे बाप रे, काय झालं? टायरची पुढे चालणी झाली. वेळ लागल. मग आता? तोपर्यंत चाय वगैरे घ्या.
ओ दादा, हो एकटी कुठे चालत जाऊ हो? साहेब आहे ना, यांना घेऊन जा. इथे जवळ चहा आहे का? इथे येतो. तुला हवाय? नाही, ते बायकोनं प्रेमानं टिफिन. लवकर करा. दो चाय देना. थँक्यू. पण खरंच हा, तुम्ही नसता आलात मदतीला तर माहित नाही हो मी काय करत असते तिकडे. ती सामसूम जागा होती ती. एनिथिंग कुड हॅव हॅपेंड. पण खरंच थँक्यू सो मच. ही मदत मी कधीच नाही विसरणार. अजून कुठला टायर पंक्चर झालाय का? नो नो नो, नाही? आय मीन इट. तर मग मिस्टर सुयश देशमुख, सॉरी 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 मिस्टर सुयश साहेबराव देशमुख, तुम्ही माझी एवढी मदत केली आहे. नाव इट्स माय टर्न. तुमचं हे स्थळ फायनल झालंच पाहिजे. सांगा मला, आज तुम्ही ज्या मुलीला भेटणार आहात तिला काय प्रश्न विचारणार आहात? माझ्यावर विश्वास ठेवशील? हो. हा प्रश्न मी तिला विचारणार आहे. म्हणजे बघ ना, आपण एखाद्या मुलाला किंवा मुलीला बघायला जातो तेव्हा फक्त त्याची निवड करतो. तीच करायची असते ना. पण आवडीचं काय? काय? मला सांग, तू कोणाला भेटायला जातेस तेव्हा त्याला काय विचारतेस? तुझं बॅकग्राऊंड काय? तू किती कमावतोस? तू कुठे राहतोस? हो. पण स्वभाव म्हणजे तू माझ्याशी कसा वागशील, तू माझ्याबरोबर कसा राहशील, तू माझ्यावर किती प्रेम करशील, तू मला किती आदर देशील, तू मला समजून घेशील का, याविषयी आपण बोलतच नाही. बोलतो का? म्हणजे बघ ना, मगाशी पंक्चरवाला आणि त्याची बायको, त्यांच्याकडे खूप पैसा नसेल पण त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या वागण्यात एकमेकांविषयी आदर होता, प्रेम होतं. हो, अगदी बरोबर आहे. पण नवरा बायको म्हणून सोबत राहिले की हे सगळं असतंच ना. प्रेम, काळजी, रिस्पेक्ट, रिस्पॉन्सिबिलिटी. खरं तर असायला हवी, कारण बाकी सगळ्या गोष्टी मेहनतीने नंतर मिळवता येतात. पण सुरुवातीला जजमेंटल न राहता एकमेकांवर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. तुला काय वाटतं? मला नाही, म्हणजे तुझं लग्न नाही झालंय असंच समजतोय मी. सो तुझं काय मत आहे? माझं हां, लग्नाविषयी तुझं काहीतरी मत असेल ना? हा, म्हणजे मी असा काही विचार नाही केलाय. हा, पण आमच्या दोघांच्या संसारात मला ती मगाशी स्टेपनी बनून नाही राहायचंय. संसाराच्या गाडीची 2 चाकं माझी आणि 2 चाकं त्याची. म्हणजे घर घ्यायला, घर चालवायला, घराच्या रिस्पॉन्सिबिलिटीज पार पाडायला मलाही त्याच्यासोबत ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन हवंय. आणि डोंट जज मी ऑन दिस हा, पण आमच्या पहिल्या घराच्या नेमप्लेटवर मला त्याच्यासोबत माझंही नाव हवंय. हा, मग ते पुढे मागे कुठेही असलं तरी चालेल. मालती निवास.
हा? माझ्या गावच्या घरचं नाव बाबांनी आईच्या नावाने ठेवलंय. चला, खूप उशीर होतोय मला. चल चल, हो हो. झाला असेल टायर. मी काय म्हणते, आता ज्या मुलीला तुम्ही भेटायला जाताय तिने जर का समजा चुकून तुम्हाला रिजेक्ट केलंच, तर माझी मगाशी मैत्रीण आठवते का, तिला तुम्ही कॉल करू शकता. ती पण लग्नासाठी मुलं शोधतेच आहे, खूप डेस्परेट आहे ती लग्नासाठी. हे घ्या, तिचं कार्ड घ्या. घ्या अहो, घ्या ना कार्ड. हे बघ, हॅलो हॅलो. हॅलो. अरे यश, कधीपासून तुला कॉल करतेय? कॉल का लागत नाही तुझा? कधी कॉल लागत नाही, कधी आवाज येत नाही. एवढं चिडायला काय झालंय? अरे ती मुलगी कधीपासून स्नेहाकडे येऊन बसली होती. तू 11 वाजता पोहोचणार होतास ना? किती वाजलेत आता? अगं, एक प्रॉब्लेम झाला होता म्हणून एका ठिकाणी अडकलो. गेली निघून. आता नाही आलास तरी चालेल. एवढी मेहनत करून आम्ही तुझ्यासाठी मुली बघतो आणि त्या वाट बघून बघून निघून जातात. बस हेच राहिलं आता आयुष्यात. तुझ्यासाठी मुली शोधा, रिजेक्ट व्हा, मुली शोधा, रिजेक्ट व्हा. ती निघून गेली. हो, आणि तुझं काय फायनल होईल ना ते कळव आता. हॅलो हॅलो. कृष्णा ट्रान्सपोर्ट. हॅलो, हो Um, दिस. हॅलो हॅलो, हॅलो. मी सुयश देशमुख बोलतोय. कोण? सुयश? सुयश साहेबराव देशमुख. कोण बोलतंय? वैदेही पाटील. सॉरी 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 वैदेही अनंत पाटील. हॅलो 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 दिल बेठिकाना हेलो। था, तुझ तक ही आना था रास्ता. लफ्जों में कह पाए ना तेरी मेरी वो दास्तां. अब नई सी है उम्मीदें जगी, छोड़े से ना अब छूटेंगी कभी. आदतें आदतें